तालुक्यात मजुरांचा संयम सुटला, विहिरी पूर्ण होऊनही कुशलचा निधी रखडला, दागिने विकून काम करणाऱ्या मजुरांचा आत्मदहनाचा इशारा. नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम धडगाव तालुक्यात प्रशासकीय दिरंगाईचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सन 2022-23 या वर्षात मंजूर झालेल्या सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या विहिरींचे काम पूर्ण होऊनही गेल्या 2 वर्षांपासून कुशल मजुरीचा निधी रखडल्याने संतप्त मजूर आणि शेतकऱ्यांनी आज धडगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात धडक दिली. घरातील सोने चांदी गहाण ठेवून कर्ज काढून विहिरी पूर्ण केल्या, आता कर्ज कसे फेडायचे असा संतप्त सवाल विचारत कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आणि आत्मदहनाचा इशारा दिला आहे. सविस्तर वृत्त असे की धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी 2022-23 मध्ये 51 सार्वजनिक विहिरी मंजूर करण्यात आल्या होत्या. या विहिरींचे काम मजुरांनी अत्यंत कष्टाने पूर्ण केले. तहसीलदार स्तरावरून या कामांचा पूर्णत्वाचा अहवालही सादर झाला असून ऑनलाईन नोंदीही पूर्ण झाल्या आहेत. मात्र अकुशल मंजुरी मिळाली असली तरी बांधकामासाठी लागणारा कुशल निधी अद्यापही मजुरांच्या खात्यात जमा झाला नाही. वारंवार जिल्हा आणि तालुका स्तरावर चक्रा मारूनही केवळ आश्वासने मिळत असल्याने आज मजुरांच्या संयमाचा बांध फुटला. शेकडो मजूर आणि शेतकऱ्यांनी एकत्र येत पंचायत समिती गाठली आणि विकास अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी प्रशासनाकडून नेहमीप्रमाणे तांत्रिक अडचण असल्याचे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न झाला, ज्यामुळे उपस्थित नागरिक अधिकच आक्रमक झाले. अनेक मजुरांनी विहिरीचे काम पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या पत्नीचे सोने चांदीचे दागिने विकले आहेत. काहींनी खासगी कर्ज काढून सिमेंट आणि इतर साहित्य खरेदी केले. 2 वर्षे उलटूनही पैसे न मिळाल्याने आता व्याजाचा डोंगर वाढला असून कर्ज देणारे वसुलीसाठी मागे लागले आहेत. आम्ही घाम गाळून काम केले, पण आता आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. जर आमचे पैसे तातडीने मिळाले नाहीत तर आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरला नाही. नरेगा अधिकारी आणि कर्मचारी दरवेळी तांत्रिक कारणांचे नाव पुढे करून जबाबदारी झटकत असल्याचा आरोप मजुरांनी केला आहे. काम पूर्ण झाल्यावर अहवाल मिळतो, मग निधी मिळायला तांत्रिक अडचण का येते असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. प्रशासनाच्या या आडमुठ्या धोरणामुळे संतप्त झालेल्या मजुरांनी आता थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच या प्रलंबित निधीसाठी मजुरांचे मोठे आंदोलन उभे राहणार असून काही मजुरांनी टोकाचे पाऊल उचलण्याचा इशारा दिल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. ब्युरो रिपोर्ट सुमित गिरासे, बेधडक मी मराठी न्यूज, धडगाव. विघ्न ठेवून कोणाकडे उचल पैसा घेऊन हे विहीर बांधले आम्ही. तिथे आमच्या डागणं सुद्धा वायसच गेले. ते व्याज म्हणजे कोणाकडे उचल पैसा घेऊन आज आम्ही शेतकरी बांधून आम्ही पूर्ण जे विहीर केलेले आहे सर्व फसून गेलेले आहे. आम्हाला ते आपलं हे बिल भेटतील तेव्हा मग थोडंफार मजुरांना देतील. आपला माझ्याकडे तुमच्याकडे असं मागितलं असं त्यांच्या फेड करतील असं आमचे म्हणणं आहे, पण बिलून नाही भेटून राहिला. म्हणून आम्ही आता आत्महत्या करण्याच्या परिस्थिती येऊन गेलेली आहे आमच्या. तसं माझे नाव सुरसिंग वडवे, मी तोरणमाळ ग्रामपंचायत केलीमोजरा गावाचा रहिवासी आहे. आम्ही सार्वजनिक विहिरीचे कामे केलेले आहे. मजुरांचे बिल बाकी आहे. इथं पंचायत समितीला MRGS ऑफिसला येऊन ऑनलाईन केलेले बिल. मग हे फाईल वगैरे जमा केलेले 2022 पासून जमा केलेले. तेव्हापासून पाठपुरावा करतोय, ऑनलाईन पण झालेले काम. नंतर मग आम्ही बिल सादर करून पंचायत समितीला आम्ही हे फाईल जमा करून बीडी असं पत्र घेतलं. नंतर नंदुरबारला गेलो. नंदुरबारला जाऊन तिथं सांगितल्यानुसार पहिल्यांदा गेलो होतो नंदुरबारला. तिथं सांगितल्यानुसार आम्ही बीडी असं पत्र तहसीलदारांचं पत्र घेतलं. परत नंदुरबारला पण जमा केलेलं आहे. आमच्यावर अशी उपासमारीची वेळ आलेली आहे की आम्ही कामं करून सुद्धा आमच्या कुशल बिल 5 वर्षानंतर पण भेटून नाही राहिलं. मग आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. मजूर जे कामं ज्यांनी कामं केलेले आहे त्यांच्यावर हल्लाबोल करण्याची वेळ आलेली आहे मजुरांची. तर जो काम करणारा व्यक्ती आहे त्याच्यावर पण उपासमारीची वेळ आलेली आहे. असं एकंदरीत पाहता आमच्यावर
सगळ्यांवर हा दबाव येऊन राहिला की मजूर म्हणतायत की आम्ही तुम्हाला पकडणार. आम्ही म्हणतोय अधिकाऱ्यांवर काहीतरी आपण सगळ्यांनी मिळून अधिकाऱ्यांना सांगू ना, पण अधिकाऱ्यांकडून आम्हाला प्रोत्साहन मिळत नाहीये. तर आम्हाला दुसरं काहीच सुचत नाही. आम्हाला आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. म्हणून आम्ही एकदा सरकारकडे काय मागणी? सरकारकडे आमची एकच मागणी आहे की आम्हाला कुशल बिल मिळावं, मजुरांची मजुरी मिळावी आणि जे काही 2% 10% व्याजाने पैसे काढलेले आहे ते आम्हाला परतफेड करता येईल एवढीच आमची इच्छा आहे की आम्हाला बिल भेटावं.